हॅलो, कशात माझ्या मैत्रिणींनो? हसताय ना? हसायलाच पाहिजे. कारण आपण हसलो की आपलं घरसुद्धा हसतं, खेळतं, आनंदी वास्तू बनतं आणि यामुळेच आई लक्ष्मी आणि आई अन्नपूर्णा यांचा आपल्या वास्तूमध्ये अखंड वास राहतो. बरोबर ना? पटतं की नाही? तर आज ना सखी मी घेऊन आले आहे डिलिशियस प्लॅटरचं ना एक स्पेशल डिश ते म्हणजे रसघावणे. आधी सांगितल्याप्रमाणे कोकण आणि घावणं यांचं नातं खूप घट्ट आहे आणि त्याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचेही घावणे तयार केले जातात आणि त्यातलाच हा एक म्हणजे रसघावणे. याआधीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे घावणे, त्यांच्या कृती आपण पाहिल्या आणि मी असंही सांगितलं की हे घावणे चहा, चटणी यासोबत खाल्ले जातात. पण ना यासोबत हे घावणे तळ कोकणात ना रसासोबत खाल्ले जातात. रस म्हणजे कोवळ्या नारळाचं खोबरं, गूळ, वेलची, जायफळ यांचा सुंदर मेळ करून तयार केलेला एक रस म्हणजे तुम्ही अमृतच म्हणू शकता आणि त्याच्याबरोबर हा खाल्ला जातो. खरोखर खूप छान. तुम्ही कधी खाल्ली आहे का ही डिश? खाल्ली असेल ना किंवा ट्राय जरी केली असेल ही ना किंवा बनवली जरी असेल तरी मला नक्की कळवा हां, की ती कशी झालेली. विसरायचं नाही हां, नक्की कळवायचं मला. आणि सखी चल आता माझी निघण्याची वेळ झाली आहे. हो, पण आपण उद्या नक्की भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. हॅव अ गुड डे. बाय.